गाईज वन्स अगेन वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल विथ अ न्यू आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर आता आम्ही चाललेलो आहोत स्कूटीवरती ऑन द राईड. सो गाईज आम्ही मानकेश्वराच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आमच्या मागे. हां, इथे लिहिलं आहे पण ते उलटं दिसत असेल तुम्हाला. आणि आम्हाला वाटलं की कोणी नसेल या टाईमचं, बट इथे लोक आहेत. सो तर चला, मंदिर तर बंद आहे वाटतं. फॅमिली फोटो काढतात तर लोक. सो मंदिर तर बंद आहे, बट स्टील मी तुम्हाला दाखवते की कसं आहे. सो गाईज, हे आहे श्री मानकेश्वर मंदिर आंबडोशी, म्हणजे आमचं ग्रामदैवत, आमच्या गावचं दैवत. पण आज अनफॉर्च्युनेटली ते बंद आहे, संध्याकाळची वेळ आहे म्हणून. तर तुम्ही आता बाहेरूनच दर्शन घ्या. आणि जागृत देवस्थान आहे. सो इकडून आपण पाया पडून मस्तपैकी देवाचे आशीर्वाद घेऊयात. आणि इकडे पण आहे छोटंसं. आणि हे ॲक्च्युली खूप जुनी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकतात. ही ॲक्च्युली अशी होती पहिले, आणि आता आतमध्ये नवीन बनवून घेतले. आणि इकडे ही तुळस आहे, छान असं गणपतीचं चित्र आहे. इकडे राधाकृष्ण आहेत, म्हणजे असे चारी बाजूला. इथे विठ्ठल रखुमाई आहे, आणि अजून त्या बाजूला पण असं अशी सुंदर अशी तुळस आहे इकडे. आणि बघा, इकडे तुम्ही बघू शकतात शिव आणि पार्वती यांचं आहे. आणि इकडे पण अशी छान अशी मूर्ती आहे, गणपती बाप्पा, देव शंकर आणि देवी पार्वती यांची. आणि ही तुळस आहे, तुम्ही बघू शकता. इकडे आल्यावरती एवढं छान वाटतं ना. सो आय थॉट की चला आज थोडा वेळ इकडे 5-10 मिनटं जाऊयात. आणि हा पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता किती छान आहे. आपल्याला मंदिर उघडं भेटलं असतं तर अजून छान झालं असतं, पण ठीक आहे. आता लेट झालं आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजले, समथिंग 7 वाजून गेले असतील, म्हणून काळोख आहे. तरी आम्ही कसं तरी ॲडजस्ट करून आलो. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा तळा आहे, इकडे ही बोट आहे. इकडे ॲक्च्युली ना फिशिंग केलेलं आहे, फिशिंग पॉन्ड एरिया तयार केलेला आहे. म्हणजे बघू शकता इथे आजूबाजूला तर पूर्ण शेतं आहेत सगळीकडे. आणि हा मस्त इकडे थोडा वेळ बसायचं, छान नेचर असं म्हणजे व्ह्यू एन्जॉय करायचा, छान वारा घ्यायचा. म्हणून आम्ही म्हटलं की चला आज जरा इकडे जाऊयात. तिला हे दाखवायचं, बघितलेलंच ना लास्ट टाईम, तरी पण स्टील म्हटलं चला जाऊया. सो मी सृष्टी, आणि मग म्हटलं दादा आलेला, तर म्हटलं चला जाऊनच येऊया. आणि आता आम्ही इथे मस्तपैकी बसलेलो आहोत पायऱ्यांवरती. आणि तुम्ही बघतोय, शोधतोय आम्हाला कुठे मासे दिसत आहेत का, किंवा कुठेही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. बट आम्हाला थोडेच, एवढं पण नाही दिसत आहेत, तर तुम्हाला आता कायच नसतील दिसत. आणि समोरचा व्ह्यू किती छान आहे. आणि आत्ताच जस्ट मला फोन आलेला, आणि मला ओरडा पण भेटलेला आहे स्वतः लवकर जायला लागेल. गाईज, इथे बसून मस्त वाटतंय. सनसेटचा टाईम आहे, इव्हनिंगचा, आणि समोर आम्हाला छान असा व्ह्यू आहे सनसेटचा. वारा पण असं थोडा थोडा आहे, मगाशी मस्त सुटलेला, आता एवढा वारा नाही, पण छान वाटतंय, शांतता. तसे आम्हाला कुठे फिरायला तर नाही जायला भेटलं. सो आय थॉट की आपण इकडेच येऊन थोडा वेळ बसूया, थोडं रिलॅक्स होईल. सो माइंड को थोडा पीस देते है. पण तरी पण माझं डोक्याला शॉर्ट झालेलाच आहे, बट स्टील तर थोडा वेळ बसू आणि मग घरी जाऊया. नो ऑप्शन गाईस. हे बघा, इकडून तुम्हाला मंदिर दिसेल. वा, इथून तर सेल्फी काढू शकते, छान येईल असं वाला सेल्फी. हे आमचं मंदिर आहे, मानकेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे आमच्या गावापासून अगदी किती 5-10 मिनटं लागतील, वॉकिंगवरती आहे. सो मग आम्ही इकडे चालू की थोडंसं चालत चालत जाऊयात. पण आम्हाला असं वाटलं की खूप काळोख होईल आम्ही इकडे येईस्तोवर, म्हणून दादाला म्हटलं की आम्हाला घेऊन चल गाडीवरती. आम्ही आता गाडीवरती आलो. आणि आता जर आम्ही चालत आलो असतो तर मोस्टली आपण पोहोचेपर्यंत तर अंधार झाला असता. सो बरं झालं आम्ही गाडीवरती आलो. तर आता बघूयात घरी जाऊन काय करतो. ॲक्च्युली आम्हाला पूर्ण व्लॉग करायचा होता आजच्या दिवसाचा, बट काय ते कामं होती त्याच्यामुळे नाही जमलं. काल पण आम्ही करू शकत होतो, पण काल पण आम्हाला कामं होती म्हणून आम्ही काल पण नाही करू शकलो. तर म्हटलं की काही ना काही कोण ना कोण येतं राहतं, काही ना काही चालूच असतं. हां ना, म्हणजे आम्ही इथं आल्यापासून आम्हाला शूट करायला भेटलं आहे ना, आम्ही व्हिडिओज बनवल्यात ना, आम्ही ब्लॉग्स केलेत, काहीच नाही. तर आज एक कुठे ब्लॉग करायला भेटला, तर बोलले की चला तर बाहेर जातोच आहे तर तेवढं तरी शूट करत, म्हणून मग आम्ही आता ही शूट केलं. बघू आता घरी जाऊन पण माझ्या मम्मीने काम काढलं आहे. शी इज लाईक की आपण पापड करूयात. मग जर पापड करायचे असतील तर तर मग नाही काय शूट करायला भेटणार. बट जर नाही केलं तर मग आम्ही पापड करताना शूट करू, आम्ही पापडाचं शूट दाखवतो तुम्हाला. हां, मिनी व्लॉग बनवू आम्ही. जर ते नाही झालं ना तर आम्ही छान असं काहीतरी इंटरेस्टिंग करून घेऊ. आणि आम्ही व्लॉग्स पण केले असते, बट माझे कझन लोक थोडेसे बाहेर फिरायला गेले, त्याच्यामुळे पण आम्हाला नाही भेटलं. म्हणजे मी इकडे आली आहे आणि ते लोक बाहेर गेले, सो आमची भेटच नाही झाली. सो ते आज आलेत, पण बघू आता माझ्या मम्मीचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती, आणि मग डिसाईड करूया. तर मग आता आम्ही थोड्यावरती रील बनवायला बोलवू त्यांना, आणि मग पापड बनवायला बसू. वा वा वा, म्हणजे बघा ह्या मुलीचं डोकं बघा किती चालतंय. काकींची हेल्प झाली पाहिजे की नाही.
मी पापड अर्धे पापड घेऊन जाईन मी माझ्या घरी. हा. मम्मी खुश, नाही. माझी मम्मी खुश. मम्मी बोलले पुढच्या सुट्टीला पण जा गावाला. आपल्या गावाला जाऊन करताना आले, हे तर आणले त्यात ती खुश होईन, खूप हा. खुश. चालेल चालेल, मग तर करायला, जर तुला घरी घेऊन जायचे असतील पापड तर मग करायला लागते, मग आपल्याकडे ऑप्शन नाही. बघूया त्यार, आम्ही खूप सारे प्लॅन्स करून आलेलो, एक प्लॅन सक्सेसफुल नाही होते, एक प्लॅन सक्सेसफुल नाही होते. बट ठीक आहे, चल आता इथे आली आहे, ते पण जरा झालं, बट ठीक आहे. इथे ट्रेनचा आवाज येतो पण तुम्हाला दिसणार नाहीये. पलीकडे आहे ट्रेन. हा, आवाज येत असेल मे बी तुम्हाला. फ्लिप नाही करतात, नाही तर दाखवलं. हा, त्या साईडने दिसते. आवाज येतो. कुठून दिसते? आपण लास्ट टाइम तिकडे हा, पण त्यासाठी आम्हाला तिकडे जायला हवं, पण आता कसं तरी वाटतं तिकडे जायला. आम्ही असं एकटं नाही जाऊ शकत हा तिकडे. ना, आणि तिकडे कोणतरी ऑलरेडी आहे. हा. लास्ट टाइम आम्ही खूप मज्जा केली. लास्ट टाइम आम्ही सगळेजण आलेलो. तर तुम्ही तो ब्लॉग नसेल ना बघितला तर तो नक्की बघा. तेव्हा आम्ही खूप मजा केली. तेव्हा आम्ही मासा पण पकडलेला, तो पण आमच्याकडून मासे पडलेला. पकडायचं होतं. किती किती गडबड, बापरे बापरे तो केवढी मस्त गडबड. ब्लॉग होता. तेव्हा आम्ही खूप मज्जा आता आम्ही दोघी चालू आणि दादा आलाय, तो पण आहे फोन मध्ये. ते काय गेल्या वेळी पण आला होता दादा. हा. गेल्या वेळी देव, मायुष आणि हा होता चिन्या वगैरे होते. चिन्या. हा, यावर्षी नाही आहेत. तर बघू आता, ते लोक उद्या आज आले आहेत पण आमची आणि त्यांचे भेट नाही झाले. तर बघू, जर संध्याकाळी तर मामा येणार आहे, सो बघू संध्याकाळी जर ते आले तर मग तुम्हाला काहीतरी छान असं बघायला भेटेल, रील्स वगैरे. तर चला आता आपण जाऊयात घरून. कॉलेजच्या आता आपण इथून निघालेलो. बरं, व्ह्यू मस्त आहे गाईज, बघा. हे सांग, फिशिंग बॉन्ड आहे. हा ना, इथे बोट आहे गाईज, बोट छोडूशी. हे वाव, ह्याच्यात बसायला किती मज्जा येईल. परत एकदा ह्याच्यात बसायला किती मज्जा आहे ना. म्हणजे बघा ती केवढी, आणि त्याचं पण ती बोट केवढी शानीला ह्याच्यामध्ये बसत, आणि तो पाण्याचा तळा एवढा मोठा, त्याच्यामध्ये डुबून जाशील तो एवढ्या मोठ्या पाण्यात. आय कॅन स्विम, मेरे को स्विमिंग आती है, मेरे को स्विमिंग आती है. हा ना यार, स्विमिंग वरून आठवलं यार, इथे कुठेतरी रिसॉर्ट किंवा असं दुसरे को कुठेतरी नहीं, खुद को तो पाण्यामध्ये बचा घेऊन सकती हूँ. ते पण नाही आमचा प्लॅन. म्हणजे आम्ही आमचं अख्खं वॅकेशन असं वाया घालवलेलं, कुठेच खूप वाया गेले, खूप घरीच गेले, असंच घरीच काहीतरी आणि कर. घरीच नाही फक्त असं पण नाही की घरी राहून आम्ही आराम केला, घरी राहून पण कामातच गेलो. काम, जेवण बनवा, हे करा ते करा. मग तिकडे हा ना. होते. बरं झालं नाही गेलो आपण. काम चालू होते तिकडे लोक. हा, इथे पाठीमागे ट्रेन आहे, ट्रेनचा आवाज येतो का तुम्हाला? आय डोंट नो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, येलो येलो स्काय दिसते का तुम्हाला? स्कायचा कलर छान झाला, एकदम ऑरेंज येलो. आय डोंट नो, शेड इज व्हेरी नाईस. चला आपण निघूया. परत मला काय नाही ऐकायची. हा ना, त्याच्यापेक्षा गेलेलं बरं. आता जेव्हा काळोख होतं ना, तेव्हा त्या फोनचं हे थोडंसं वेगळं वाटतंय. बघ गाईज, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि माझ्या मम्मीने जसं तुम्हाला मी सांगितलं की पापड करायला गेले, ते पापड करायला गेले. आणि आता आम्हाला पटकन बोलवते आम्हाला जेवण घेऊन पापड वाळायचे. तर ते आम्हाला बाहेरून आवाज देते. तर आम्ही आता जास्त शूट नाही करत, आम्ही चेंज करतो आणि जातो पापड वाळायला. नाही तर म्हणजे काही केअर नाही आहे. बाय, तुम्हाला दाखवतो नंतर पापड वळतानाचे शॉर्ट्स.